काय नेमकी अडचण आहे? हे बोरखेड लिंबागणेस रस्ता त्याचा पूल खचलेला आहे 10-12 दिवस झाले. तर इकडं आम्ही वनपस्ती, वाणी वस्ती, दवळे, थोरात, पुन्हा पुढं तिकडं भोसले, ते दुसरं काय नाव आहे त्याचं, गावडी, अशी 400-500 लोकांची वाहतूक आहे. इतक्या लोकांची अडवणूक होती इथं. ते दूध तशी आणि भाजीपाल्याची ह्याची आम्हाला अडचण येते. वाहायला रस्ताच नाही, जाताच याय नाही. इथून सोयाबीन, उडीद हे असे माल, प्रत्येक मालाला इथून काही आम्हाला मोकळं सुद्धा जाता येत नाही. इथून ते सगळे लोक इथे येऊन गेले, हे काय लक्ष द्यायला बघा. इथून येते तर नुसते माघारी बघून जाते. काय ना तुमचं? मनोहर अमृतवाणी, गाव लिंबागणेस. तालुक्यातील लिंबागणेस ते बोरखेड हा रस्ता गेल्या 10-12 दिवसापासून खचलेला आहे. या ठिकाणी लोकांना वाहतुकीला अडचण येत आहे. या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर येऊन गेले, तलाठी मंडळ अधिकारी येऊन गेले, बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन गेले, मात्र केवळ येतात, पाहणी करतात, निघून जातात. आज या ठिकाणी पूल पूर्ण खचल्यामुळं शेतकऱ्यांना निघालेले थोडफार सोयाबीन असेल, उडीद असेल, किंवा दररोजचा बाजार हाट असेल, भाजीपाला असेल, किंवा जे दूधधारक आहेत जे दररोजचे, त्यांना अशा प्रकारची अडचण येते. 2 दिवसापूर्वी जेव्हा अजितदादा पवार या ठिकाणी पालकमंत्री बीड आले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तातडीनं ज्या ठिकाणी पुलाची कामं आलेली असतील, की ज्या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे, ती तातडीने दुरुस्त करण्यात यावी. मात्र प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे केवळ या ठिकाणी येऊन पंचनामे करणं आणि दिखाव करणं एवढंच काम करतोय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. त्यांची अशी मागणी आहे केवळ येऊन फोटो सेशन करण्यापेक्षा तातडीनं हा पूल आम्हाला दुरुस्त करून देण्यात यावा.